मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर शिवसैनिकांबरोबर निष्ठावंत राहिलो। सातत्याने मला शिंदे सेनेत येण्याची ऑफर होती, परंतु मला लोकांचा विश्वास, शिवसैनिकांचा विश्वास गमावून मला आमदारकी नको पाहिजे होती। त्या लोकांनी गद्दारी केली आहे। आपण बघितलं की काँग्रेसमध्ये हे होते, काँग्रेसमधून खासदार झाले, त्यानंतर हे शिवसेनेत पहिले होते, शिवसेनेमधून पद घेतली, नंतर हे भाजपमध्ये गेले आणि तिकिटीच्या वेळी ह्यांनी शिवसेनेत उडी मारली आणि त्यामुळे ह्यांना निष्ठाची ताकद काय किंवा निष्ठेची किंमत ह्यांना कळणार नाही आणि त्यामुळे हे असं बोलत असतील। वैभव नाईक हे 2024 ची निवडणूक शिंदेंच्या शिवसेनेकडून लढणार होते असा गौप्यस्फोट निलेश राणे यांनी केला। त्यानंतर वैभव नाईक आणि निलेश राणे यांच्या शाब्दिक चकमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। वैभव नाईक आपल्यासोबत आहेत। वैभवजी, खरंच तुम्ही शिंदेंकडनं 2014 ची निवडणूक लढणार होता का? आपल्याला माहिती आहे की 2021 मध्ये जो काय पक्षांतरांचा विषय झाला आणि त्यानंतर मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर शिवसैनिकांबरोबर निष्ठावंत राहिलो। सातत्याने मला शिंदे सेनेत येण्याची ऑफर होती आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा मला विधानसभेला शिंदे सेनेत राहण्यासाठी त्यावेळी कारण ती सीट शिवसेनेची होती, परंतु मला लोकांचा विश्वास, शिवसैनिकांचा विश्वास गमावून मला आमदारकी नको पाहिजे होती आणि म्हणून मी ती ऑफर धुडकावली हे सगळ्यांना माहिती आहे। आणि त्यामुळे हा आरोप करणं की मी शिंदे सेनेकडनं लढवणार होतो पण मला तिकीट दिलं नाही, हा पूर्णपणे चुकीचा आहे। उलट ह्यांना भाजपने तिकीट दिलं नाही, सीट सोडली नाही, म्हणून ह्यांना शिंदे सेनेकडे जावं लागलं। कलंक नको आपल्याला गद्दारीचा, म्हणून आपण शिंदेंकडून निवडणूक लढवणे असं तुम्ही म्हणताय। मात्र हा 2026चा सर्वात मोठा जोक आहे असं निलेश राणे यांनी तुम्हाला प्रत्युत्तर दिलं। नाही, खरं तर आपण बघितलं असाल की आज 2024च्या निवडणुकीनंतर सुद्धा विधानसभेतले जे पराभूत उमेदवार आहेत ते सुद्धा सत्तेकडे गेलेत, परंतु मी अजूनही सत्तेबरोबर गेलो नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्यामुळेच ज्या लोकांनी गद्दारी केली आहे, आपण बघितलं की काँग्रेसमध्ये हे होते, काँग्रेसमधून खासदार झाले, त्यानंतर हे शिवसेनेत पहिले होते, शिवसेनेमधून पदं घेतली, नंतर हे भाजपमध्ये गेले आणि तिकिटीच्या वेळी ह्यांनी शिवसेनेत उडी मारली आणि त्यामुळे ह्यांना निष्ठाची ताकद काय किंवा निष्ठेची किंमत ह्यांना कळणार नाही आणि त्यामुळे हे असं बोलत असतील। तुम्ही स्वतःला निष्ठावान म्हणता, मात्र काँग्रेस सोडून तुम्ही, ज्या काँग्रेसने तुम्हाला सर्व काही दिलं ती काँग्रेस सोडून तुम्ही शिवसेनेत गेला असा आरोपही निलेश राणे यांनी केला। खरं तर मी 25 वर्षात असताना काँग्रेस सोडले आणि शिवसेनेमध्ये आलो आणि या काँग्रेससाठी आम्ही त्याग आणि बलिदान दिलेलं आहे आणि आम्ही कुठलंही काँग्रेसमध्ये पद घेतलं नाही, ही वस्तुस्थिती आहे। उलट हे स्वतः खासदार काँग्रेसमधून झालेले आहेत, हे मंत्री काँग्रेसमध्ये झालेले आहेत आणि हे काँग्रेस सत्ता गेल्यावर ह्यांनी काँग्रेस सोडलं आहे आणि आज काँग्रेसच्या नेत्यांवर बेछूट आरोप करत आहेत। त्यामुळे ह्यांनी खरं तर गद्दारी केलेली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे तुम्ही सातत्याने लाभार्थी राहिलात असा आरोपही निलेश राणे तुमच्यावर केला आहे। नाही, खरं तर भाजपचे रवींद्र चव्हाणचे खरे लाभार्थी हे आहेत निलेश राणे आहेत। हे कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा निवडणुकीच्या आधीमध्ये सगळ्या निवडणुकीमध्ये जे काय आर्थिक हे झाला आहे तो रवींद्र चव्हाण यांनी यांच्यासाठी केला होता आणि मी खरं तर आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहे, यापुढच्या काळामध्ये सुद्धा राहीन, परंतु आज हे आरोप माझ्यापेक्षा रवींद्र चव्हाणांवर करतायत, कारण रवींद्र चव्हाण एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते जर माझ्यासाठी मदत करत असतील तर महायुतीच्या एका आमदाराच्या विरोधात ते काम करतायत आणि त्यामुळे ह्याचं उत्तर खरं तर रवींद्र चव्हाणांनी दिलं पाहिजे। नक्कीच, जर बघितलं तर आपण निष्ठावंत होतो, निष्ठावंत राहील, मात्र निलेश राणे आपल्याला निष्ठा शिकू नये अशा प्रकारचं प्रत्युत्तर वैभव नाईक यांनी निलेश राणेंना दिलं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।